नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपलंही वय जर 18 वर्ष झालं असेल आणि अजूनपर्यंत जर आपलं नाव हे मतदान यादीमध्ये नसेल किंवा आपल्याकडे मतदान कार्ड नसेल तर मतदान यादीमध्ये नाव कसं समाविष्ट करायचं आहे आणि तुम्हाला मतदान कार्ड नवीन कसं मिळेल, PUC कार्ड, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहोत। संपूर्ण प्रोसेस, नाव कसं तुमचं नवीन यादीमध्ये समाविष्ट करायचं आहे आणि मतदान कार्ड कसं बोलायचं आहे, त्यासाठी सर्वप्रथम चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजे असेच व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील। सर्वात पहिले voters.eci.gov.in या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल। या पेजवर आल्यानंतर सर्वप्रथम येथे रजिस्ट्रेशन करायचं। रजिस्ट्रेशनसाठी साइनअपवरती क्लिक करायचं। साइनअपवर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारचा पेज ओपन होईल। यावरती आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल ID टाकणे कंपल्सरी नाही आहे, नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर इथे खाली कॅप्चा टाकायचा। कॅप्चा टाकल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल। OTP आल्यानंतर OTP इथे टाकायचा आणि आपला नाव टाकायचा आणि एक पासवर्ड टाकायचा। मी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणून मी ऑलरेडी इथे डायरेक्ट लॉग इन करणार आहे। लॉग इनवरती क्लिक करायचं। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो आत्ता आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आणि आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आणि कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP वरती परत एकदा क्लिक करायचं। परत रिक्वेस्ट लॉग इन करण्यासाठी परत तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। तो OTP टाकल्यानंतर लगेच तुमचं लॉग इनचा पेज हा ओपन होऊन जाईल। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर जे हिरव्या कलरमध्ये न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल आणि आपल्याला जे स्टेप बाय स्टेप दाखवलेले त्या सर्व स्टेप कंप्लीट करायचा। पेजवर आल्यानंतर सर्वप्रथम आपलं राज्य सिलेक्ट करायचं। त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपला जो विधानसभा मतदारसंघ आहे तो मतदारसंघ सिलेक्ट करायचा। मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर जो नेक्स्ट आहे त्या नेक्स्ट वरती क्लिक करायचं। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपला जे नेक्स्ट खाली घेईन त्यामध्ये आपली पर्सनल डिटेल फिल करायची। आपण जसं एक एक स्टेप कंप्लीट करू तसं जे आहे त्या निळ्या कलरमध्ये त्या स्टेप समोर एक चिन्ह येईल। येथे आपल्याला पहिले नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आणि खाली ऑटोमॅटिकली तेच नाव जे आहे ते मराठीमध्ये येऊन जाईल। तर आपल्याला जो आहे तो जसं आपल्या आधारवरती नाव आहे तसा नाव हा संपूर्ण मराठीमध्ये टाकायचा, खाली इंग्लिशमध्ये येऊन जाईल। त्या खाली आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे फोटो अपलोडचा। तर त्यामध्ये जे आहे ते आपण जिथे फोटो स्कॅन करून ठेवलेला असेल तो फोटो स्कॅन केलेला फोटो त्यामध्ये अपलोड करायचा। फोटो अपलोड झाल्यानंतर परत जे खाली आहे ते यावरती नेक्स्टचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती नेक्स्ट करायचा। नंतर जो खाली जे दुसरा पेज आपल्या आता तिसऱ्या नंबरची स्टेप आपल्याला कंप्लीट करायची। यामध्ये आपल्याला जे आहे ते आपल्याला आपल्या महिला जर असेल तर त्यांना आपल्या पतीचं नाव टाकायचं आहे आणि जर का पुरुष असेल तर त्यांना आपल्या वडिलाचं नाव यामध्ये टाकायचं आहे, जे पूर्ण आपल्या आधारवरती नाव आहे जसं तसं आपलं वडिलाचं किंवा पतीचं नाव इथे टाकायचं। खाली ऑटोमॅटिकली मराठीमध्ये ते नाव येऊन जाईल। त्यानंतर परत खाली यायचं आणि नेक्स्ट करायचं। नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते आपलं मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे OTP घ्यायचा आणि OTP हा व्हेरीफाय करायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। जो OTP इथे मोबाईल नंबर टाकायला विसरू नका, कारण जेव्हा नंतर तुम्हाला मतदान कार्ड काढायचं असेल तर नंबरवरती OTP टाकून जर तुमचं मतदान कार्ड बायपोस्ट नाही आलं तर तुम्ही स्वतः देखील हे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता आपल्या मोबाईलवरून। तर जे OTP येईल तो OTP इथे टाकायचा आणि मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय करायचा। कंपल्सरी नसलं तरीही मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर ईमेल ID नाही टाकलं तरी चालेल, ईमेल ID हे ऑप्शनल आहे। त्यानंतर खाली यायचं आणि नेक्स्ट नंतर इथे आता आपलं तुमचं जे आहे ते आधार डिटेल मागेल। इथे तुमचा आधार नंबर मागेल। आधार नंबर कंपल्सरी नाही आहे पण तरी पण आता आधार नंबर टाकायचा, कारण प्रत्येक जागी आधार नंबरची गरजही भासत आहे। आधार नंबर टाकायचा आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं। नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं आता जेंडर सिलेक्ट करायचं, काय आहे, महिला आहे, पुरुष आहे, मेल आहे, फिमेल आहे, जेंडर सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं। नेक्स्ट केल्यानंतर आता खाली यायचं आणि खाली आल्यानंतर इथे तुमची जी जन्मतारखेची डिटेल आहे आता तुमची जन्मतारीख इथे तुम्हाला टाकायची आहे। जी तुमची जन्मतारीख असेल ती इथे टाकायची आणि त्या जन्मतारखेला तुम्ही काय पुरावा जोडणार, पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शाळेची TC यापैकी जे काही असेल ते यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि जिथे तुम्ही
मी इथे आधार कार्ड सिलेक्ट करणार. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर स्कॅन करून जिथे आधार कार्ड ठेवलं असेल चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि आधार कार्ड इथे अपलोड करायचं. त्यापूर्वी तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्यायची. कॅलेंडर सिलेक्ट करून पूर्ण जन्मतारीख टाकून घ्यायची. जन्मतारीख टाकल्यानंतर आधार अपलोड करून घ्यायचा. आधार अपलोड केल्यानंतर इथे नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर आता तुम्हाला जे आहे ते तुमचं इथे ऍड्रेस द्यायचा आहे. ऍड्रेस डिटेल व्यवस्थित द्यायची. यामध्ये तुमचं गाव टाकायचा, तुमचा एरिया टाकायचा, तुमचा जो वार्ड नंबर किंवा जे नगरपंचायत जर असेल तर तुमचा नगर क्रमांक जे असेल भाग क्रमांक तो टाकायचा संपूर्ण. यामध्ये तुमचा तालुका टाकायचा, तुमचा पोस्ट ऑफिस कोणता आहे ते सर्व टाकायचं, तुमचा पिनकोड टाकायचा. ही सर्व माहिती या इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर यामध्ये ऑटोमॅटिकली तुमची मराठीमध्ये खाली माहिती भरत जाईल. खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्ही आता ऍड्रेस प्रूफमध्ये काय ऍड्रेस जोडणार ते इथे टाकायचं. इथे जिल्हा निवडायचा. अगोदर जिल्हा निवडल्यानंतर तुमचं जे ऍड्रेस प्रूफमध्ये तुम्ही काय टाकणार आहे ते इथे ऍड्रेस प्रूफ सिलेक्ट करायचं. त्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट करायचं. आधार कार्ड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी बिल, पासपोर्ट, तुम्ही जे काही यापैकी सिलेक्ट करणार ते एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. मी इथे आधार कार्ड टाकणार आहे. आधार कार्ड सिलेक्ट करायचं आणि आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुमचे आधारची दोन्ही बाजू किंवा मागच्या बाजूचं आधार कार्ड हे तुम्ही यामध्ये अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर हे परत नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्ही जर अपंग असाल तर इथे अपंगत्वाची तुमची पूर्ण माहिती भरायची आहे आणि तुमचं अपंग सर्टिफिकेट इथे जोडायचं आहे. जर नसाल तर याला डायरेक्ट खाली तुम्ही नेक्स्ट देखील करू शकता. खाली आल्यानंतर इथे परत तुमचं नेम ऑफ जर तुम्हाला घरातील एखाद्या व्यक्तीचं मतदार यादीतील नाव आणि नंबर टाकायचा असेल तर तो टाकून घ्यायचा आणि नेक्स्ट करायचा. नसेल तर कंपल्सरी नाही आहे, तुम्ही सोडू शकता. त्यानंतर खाली यायचं आणि शेवटचं जे आहे ते डिक्लेरेशन तुमचं द्यायचं आहे. त्यामध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे, तुमचं राज्य सिलेक्ट करायचा, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आणि केव्हापासून तुम्ही त्या गावामध्ये राहत आहात ही माहिती तिथे तुम्हाला टाकायची. तारीख टाकायची, महिना आणि वर्ष तिथे तुम्हाला टाकायचं आहे की केव्हापासून तुम्ही त्या गावाचे रहिवासी आहात. ही माहिती तुम्हाला इथे टाकल्यानंतर परत खाली नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आता आपण इथे बघू शकता डाव्या बाजूला आपले सर्व जेवढे जे आहे सर्व प्रत्येक स्टेपच्या समोर निळ्या रंगाचे जे आहे ते टिकमार्क आलेली आहे. आता फक्त इथे तुमचा जे प्लेस आहे, तुमचं जे गाव आहे ते गावाचं नाव टाकायचं आणि खाली नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर खाली इथे कॅप्चा टाकायचा. व्यवस्थित जो कॅप्चावरती दाखवलेला आहे ते कॅप्चा इथे टाकायचा आणि जे फॉर्म आहे ते जे फॉर्मची जे आहे ते प्रिव्ह्यू एकदा बघून घ्यायचा. फॉर्मचा संपूर्ण प्रिव्ह्यू बघून घ्यायचा. व्यवस्थित आहे का, तुम्ही जी माहिती याच्यामध्ये भरलेली आहे ती माहिती यामध्ये दाखवण्यात येईल. प्रिव्ह्यू मध्ये तुमची संपूर्ण जे तुम्ही माहिती भरली आहे ती माहिती तुमची दाखवण्यात येईल. माहिती तुमचा मोबाईल नंबर सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचा. माहिती सर्व तुमची व्यवस्थित असेल आणि सर्व तुमचे जे फॉर्म भरलेला तुमच्या समोर येईल ते फॉर्म जर व्यवस्थित असेल तर त्याला लगेच आता तुम्हाला सबमिट करून घ्यायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर परत तुम्ही यामध्ये खाली सबमिटचा ऑप्शन आहे, फॉर्म सबमिट करून घ्यायचा. याला ओके यस करायचा. आर यू शुअर वांट टू सबमिट फॉर्म याच्यावरती यस क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचा जो एक्नॉलेजमेंट नंबर येईल तो एक्नॉलेजमेंट नंबर तुम्ही आणि तुमची एक्नॉलेजमेंट रिसिप्ट ही डाउनलोड करून ठेवायची आहे. कारण जेव्हा तुम्हाला जर का बाय पोस्ट मतदान कार्ड तुमचं नाही आलं तर तुम्ही या एक्नॉलेजमेंट नंबरवरून देखील जे तुमचं मतदान कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपलं स्वतः घर बसल्या जे आहे ते तुम्ही तुमचं मतदान कार्ड हे मतदान यादीमध्ये जर नाव नसेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल तर ते नाव तुम्ही समाविष्ट करू शकता. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.